हलकं रान केलं की नव्हतं, आणि हलकं रान नाही केलं, ही रान केलं. ते नातू पण तू हाती त्याला दिलं. 2 एकर दिल म्हणलं तर त्यानं 8 एकर रान नव्हतं केलं. पुढे जाऊन काय केलं मग? नको बाबा म्हणलं, मला सांभाळायचं नसून काय करायचं तुला देऊन. कोर्टात गेले मला शेत पाहिजे म्हणलं. मला सांभाळायचं नाही, पण त्याला शेत देऊन काय उपयोग आहे म्हणलं. लातूर जिल्ह्यातील रुई गावात राहणाऱ्या 90 वर्षांच्या आजींनी नुकताच एक ऐतिहासिक लढा जिंकला आहे. नातवाला बक्षीस पत्राद्वारे दिलेली जमीन त्यांनी पुन्हा माघारी मिळवली आहे. काय दिलं मग? ते झालं माझ्यासारखं. ते नाव पैसे द्यायचे केले, ठरले, दिले पैसे, काही राहिले काही. हौसाबाईंनी तक्रार केल्यानंतर त्यांना तब्बल 3 वर्ष कायदेशीर लढा द्यावा लागला. अखेर या प्रकरणाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे. 90 वर्षाच्या आजी आहेत आणि त्यांचे जे नातू होते ते सांभाळ करत नाहीत, अशा प्रकारची त्यांनी एक तक्रार अर्ज दिला होता आणि माझी जमीन परत मिळावी. त्यांच्या नावावर 3 हेक्टर 18 आर साधारणतः 7.5-8 एकर जमीन त्यांनी नातवाला करून दिली होती. परंतु तो नातू त्यांना सांभाळत नव्हता. तर जेव्हा सुनावणी घेऊन दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून आपण हे जे गिफ्ट डीड आहे हे रद्द केलेलं आहे आणि ती जमीन त्या आजींच्या नावावरती परत करण्यात आलेली आहे. हौसाबाईंचं वय पाहता त्यांना स्वतःची कामं स्वतः करणं शक्य नाहीये. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कायदेशीर लढा देणं त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक होतं. अशा वेळी त्यांच्या इतर नातेवाईकांनी त्यांची साथ दिली. तिला मी 4 व्हीलर कारमध्ये घेऊन जात होतो, कारण तिला चालता येत नाही, बसमध्ये चढता येत नाही, मोटरसायकलवर लटकत जाता येत नाही. तिनेही कमाल केली. पहिला 2ऱ्या माळ्यावर कोर्ट आहेत, तिथंच पायऱ्या चढून जाणं फार चिकीच होती. पण कसं तरी तिला धाडस दिलं, साहस केला. म्हणलं आपल्याला हे करायला पाहिजे. जिना चढताना आम्ही 2-2 वेळा 3-3 वेळा ठिकाणी थांबायचो, इतकी थकायची ती. पण तिला म्हणलं हारायचं नाही. माग कोर्टात साक्षी बरोबर दिली. आजींच्या धाडसामुळे त्यांना त्यांची जमीन पुन्हा मिळाली आहे. यासाठी त्यांनी एका कायद्याचा आधार घेतला, तो म्हणजे आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO या कायद्यानुसार न्यायाधिकरण म्हणून काम करतात. ज्येष्ठ नागरिक आपल्या क्षेत्रातील SDO कडे साध्या अर्जाद्वारे दाद मागू शकतात. यासाठी त्यांना कोणत्याही वकिलाची गरज पडत नाही. मुलं जर सांभाळ करत नसतील तर आई वडील या न्यायाधिकरणाकडे दाद मागू शकतात आणि त्यामध्ये 2 प्रकारची तुम्हाला रिमेडी मिळू शकते. एक म्हणजे तुमच्या सांभाळण्यासाठी किंवा औषध पाणी खर्चासाठी जो काही खर्च येतो तो मुलांची आर्थिक क्षमता बघून त्यांना दरमहा पोटगी मिळण्याची या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि दुसरं महत्त्वाची एक तरतूद अशी आहे की आई वडील जेव्हा आपल्या मुलांना त्यांची जी काही मालमत्ता, जमीन असेल, प्रॉपर्टी जी काही आहे, प्लॉट असेल किंवा घर असेल, ती त्यांनी जर मुलांच्या नावावर करून दिली आणि ती पालनपोषणाच्या अटीवर असेल आणि जर मुलांनी ते पालनपोषण करण्यामध्ये मुलांचं असं आढळून आलं की मुलं आईवडिलांना सांभाळत नाही, तर हे न्यायाधिकरण ते जे काही बक्षीसपत्र आहे, जरी ते नोंदणीकृत असेल तर बक्षीसपत्र किंवा ट्रान्झॅक्शन करणारा कुठलाही डॉक्युमेंट जसं खरेदी खत, गिफ्ट डीड, हे रद्द करण्याची या कायद्यामध्ये तरतूद आहे. हेल्पेज इंडिया या NGOच्या अहवालानुसार भारतातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या वृद्धापकाळासाठी तयार नाही आहेत. तसंच सन्मानपूर्वक जगण्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर इतरांवर अवलंबून असतात.